सत्ता आहे. आपण जे म्हणतो ना ही माझी सत्ता आहे, सत्तेचं सुख काय असतं हे सरपंचाला विचारा. सत्ता सुख म्हणजे काटेरी मुकुट आहे, लक्षात ठेवा. ज्यांनी पद ग्रहण सोहळा झाला त्यांनी पक्क ध्यानमा ठेवू की आपले वजाभर गाया खाण्या पडतील. ज्याने पट्यार्पण करू त्याने सरपंच हो. ज्याला पट्यार्पण करता येणार नाही तो सरपंच होऊ शकत नाही. जगामध्ये आता असंच आहे, सगळं काट्यासारखं झालंय बरं का तरुण मंडळी. काट्यासारखं आहे, काट्यासारखं. म्हणून सांगतो तुम्हाला, हे बाकी भिकी काही नाही. आपल्याला असं वाटतं आपण थोडीशी दाढीला शेप दिला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज झालो. तसं काही नसतं. ते दाढ्या वाढवून, हातावर गोंधन करून, छातड्यावर टॅटू काढून छत्रपती होत नाही. छत्रपती हा विचारांनी होत असतो. छत्रपती हा विचारांनी होत असतो. छत्रपती एक विचार आहे, छत्रपती एक आचरण आहे, छत्रपती एक मर्यादा आहे आणि छत्रपती एक समाजाशी असलेलं प्रेम आणि नातं आहे, धर्माशी असलेलं एक निष्ठ असं पात्र आहे. हे जेव्हा जो करतो ना तेव्हा तो छत्रपती होतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा साडी चोळीचा आहेर करून पाठवलं माझ्या राजानं. महाराज राजा कल्याणच्या सुभेदाराची सून आहे ताब्यात. आपल्या माया बहिणींना आबरू घालतात हे. आज त्यांची सून आपल्या तावडीत आलेली आहे. म्हणून आपण जर ठरवलं आपण पाहिजे तो किल्ला आपल्या नावे करू शकतो. राजे म्हणाले, ए परश्री माते समान मला एक सांगा, माझ्या छत्रपतींनी मुस्लिम समाजामध्ये असलेली त्या सुभेदाराची सून तिला साडी चोळीचा आहेर करून पाठवलं आणि इकडं 3.5 वर्षाची चिमुरडी कळली नाही डोंगराळ्यात. अरे आपलं पतन करणारा दुसरा कोणी आहे का? शाळेमध्ये शिकणाऱ्या मुली, छकुल्या, लहानशा मुली ज्यांना अजून कळतही नाही अशा मुलींशी अत्याचार करणारा अक्षय शिंदे नावाचा कोण आहे? हा मराठाच आहे, हा हिंदूच आहे. मग आपल्या अबलांवर, आपल्या मुलींवर आपण म्हणतो की लव जहाज नावाचं जे कीड लागलं त्याच्यातून आपल्या मुलींचं पतन होतंय. पण त्याच्या आधी आपल्या समाजाला लागलेला भस्मासूर आधी आपण आटोक्यात आणला पाहिजे. आपल्यातला तो भस्मासूर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जगामध्ये हे परिवर्तन होऊ शकत नाही. आणि लक्षात ठेवा, स्त्रीचा सगळ्यात मोठा शत्रू, मुलींचा सगळ्यात मोठा शत्रू हा त्यांच्याच कडे आहे. हे मी सिद्ध करू शकतो. स्त्रीला या अशा गोष्टीला का सामोरं जावं लागतं? कारण की सौंदर्य हाच तिचा शत्रू झालेला आहे. सौंदर्य हेच तिचं शत्रुत्व आहे. म्हणून स्त्रियांना एक शास्त्र सांगितलं गेलेलं आहे की मेरी बहनों और माताओं, जीवन में सिर्फ 2 बार सजना सीखो. मनुष्य जीवन प्राप्त झाल्यानंतर 2 वेळा सजायला शिका. जर खरोखर शुद्ध मनाने सजलात ना, निश्चित या जगामध्ये तुमचं रक्षण होणार म्हणजे होणार. पहिली गोष्ट, अगर आपको सजना है, अगर आपको सजना है, अगर आप शादीशुदा हो, अगर आपको सजना है तो सिर्फ अपने सजना के लिए सजा करे, सिर्फ अपने सजना के लिए सजा करे. और अगर जीवन में दूसरी बार कभी सजना पड़े तो भगवान के द्वार जाते समय, भगवान के दर्शन लेने के लिए मंदिर में जाते समय या ज्ञान ध्यान के तरफ जाते समय पूरे दिल से सज के जाओ ताकि उस करुणाकार का हमें दर्शन हो सके. हे जीवनात 2 वेळा सजायला शिका. आपण काय करतो, जगातल्या लोकांना आपण सुंदर दिसावं म्हणून आपण सगळी ती भांग पट्टी काय असेल नसेल तो
ब्रश फिरवणं, पावडर लावणं, काय काय असतंय पाहते तुमच्यातलं काय काय म्हणतात, काही नाही. काही तर माऊल्यांना सुमार नाही. अख्खा पावडरना डबा उपटा करस, इथला पावडरना डबा उपटा करा म्हणजे तू सुंदर वशी. हाय असं होतं का पहिलं माडी? इथलं होतं